जळगावच्या चाळीसगावमध्ये मुसळधार पावसाने झोडपलेले शहरातील धुळे रोड परिसर जलमय झालाय। आदर्श कॉलनीमधील लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरले। शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय। जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला या ठिकाणी मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसलेला आहे। जळगावच्या चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या नद्या आहे त्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि आता जे पाणी आहे ते आता नागरी वस्तीत देखील शिरलेलं आहे। त्या कशा पद्धतीने या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि काय आपलं नुकसान झालेलं आहे? सर एकदम घरात पाणी होतं। सकाळी भगवान आबा ते आले होते आपल्या घरी। सकाळी 5 वाजता आम्हाला उठवलं की आमच्या घरात अक्षरशः बारीक बारीक पोर आहे घरात। एकदम पाणी घरात घुसलेलं आहे। प्रशासनाचे लोक काही आले होते का काही रेस्क्यू करण्यासाठी? सर आले होते ना। भगवान आबा ते आले होते, नगरसेवक पूर्ण 3-4 लोक। खूप मोठं म्हणजे संकट आहे चाळीसगाव तालुक्यावर। आणि केमचंद दादा कुमाव जे TV 9 चे त्यांनी म्हणजे दखल घेत आहेत, सगळीकडे जात आहेत। त्या निमित्तानं किंवा लोकांना दिवसा मिळतोय की आमच्या घरी काय घटना घडली ते समजतं तरी प्रशासनाने हे पाणी ओसरल्यानंतर या सगळ्या नागरिकांना काय सुविधा देता येतील त्या प्रयत्न करावा। केमचंद कुमार, TV 9 मराठी, चाळीसगाव जळगाव। तर जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। डोंगरी आणि तितूर नदीला पूर आला आणि शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। तर दुसरीकडे जळगावच्या हजरत पीर मुसा कादरी बाबा दर्गाला पाण्याने वेढा घातलाय। गाड्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। दर्गा परिसरातील अनेक स्टॉल पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत। अनेक दुकानांमध्येही पाणी शिरले। तर अग्निशमन दलाने रात्रभर सायरन वाजवत नागरिकांना सतर्क केलेलं आहे।